नमस्कार, मी नीलाक्षी काळे-सालके. मातृगंधाच्या छान छान गोष्टीत आपण ऐकणार आहोत. मैत्री, रेणू गावस्कर. प्राचार्य गीताताईंनी नेहमीप्रमाणे महाविद्यालयाची राऊंड पूर्ण केली व त्या कार्यालयात येऊन आपल्या आसनावर स्थानापन्न झाल्या. इतकी मोठी राऊंड घेतल्यामुळे त्या काहीशा दमल्यासारख्या झाल्या होत्या खऱ्या, पण चेहऱ्यावर मात्र समाधानाचं स्मित होतं. अतिशय हुशार आणि कर्तबगार असा गीताताईंचा महाविद्यालयात लौकिक होता. त्यामुळे त्यांची सकाळी राऊंड सुरू झाली, की शिस्तीचं वातावरण आपोआपच निर्माण व्हायचं. प्राध्यापक, कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थी सारेच मोठ्या आदराने त्यांच्याकडे बघत. विद्यार्थ्यांमधील शिस्त, वेळेचं महत्त्व गेल्या 5 वर्षात कितीतरी पटीने वाढलं होतं. त्यापूर्वी या महाविद्यालयाचं नाव त्या छोट्याशा शहरात फार गौरवानं घेतलं जात नसे. पण 5 वर्षांपूर्वी गीताताईंनी प्राचार्यपदाची सूत्र हातात घेतली आणि सगळं चित्रच बदलून गेलं. त्याच समाधानात गीताताईंनी पेन हातात घेतलं व क्षणात त्या आपल्या कामात मग्न होऊन गेल्या. पण त्या दिवशी त्यांची ही कार्यसमाधी फार काळ टिकायची नव्हती. दारावर टकटक करून शिपाई दादा आत आले व त्यांनी गीताताईंना भेटण्यासाठी कोणी महिला आल्याचं सांगितलं. पुढच्या 5 मिनिटात एक 40-45ची स्त्री गीताताईंसमोर बसली. गीताताईंना चेहरा परिचयाचा वाटला खरा, पण नक्की ओळख पटेना. तेवढ्यात ती स्त्रीच म्हणाली, "गीता, ओळखलं नाहीस? मी प्रतिभा." तो आवाज ऐकला आणि पटकन ओळख पटली. गीता आणि प्रतिभा दोघी खास मैत्रिणी शाळेतल्या, अगदी जीवश्च कंठश्च. किती बरं वर्ष झाली असतील शेवटच्या भेटीला? 25 तरी नक्कीच. त्यानंतर भेट नाहीच. गीताच्या वडिलांची बदली झाली. नंतर काही महिने दोघी एकमेकींना पत्र पाठवत होत्या. मग तेही तुरळक झालं आणि कधीतरी थांबलं. थांबलं ते थांबलंच. समोर बसलेल्या प्रतिभाकडे बघताना गीताताईंच्या मनात एवढे सगळे विचार मिनिटभरात येऊन गेले. मग त्यांनी स्वतःला सावरलं. शिपाईदादांना चहा आणायला सांगितला आणि खेळीमेळीच्या स्वरात प्रतिभाशी गप्पा मारायला लागल्या. पण तरीही आपल्या जुन्या मैत्रिणीचा एकंदर अवतार त्यांना अस्वस्थ करत होता. तिची जुनाट चुरगळलेली साडी, कसे तरी गुंडाळलेले केस, भुंडे हात आणि चेहऱ्यावरची अस्वस्थता. मात्र त्यांना फार वेळ थांबावं लागलं नाही. चहाचे घोट घेता घेता प्रतिभानं भेटीचं प्रयोजन सांगितलं. प्रतिभा पैशांच्या अडचणीत होती. तिचा नवरा बेकार होता, सासरे आजारी होते, मुलांचं शिक्षण व्हायचं होतं, 1 का 2. प्रतिभा एका पाठोपाठ एक अडचणींचा पाढा वाचत होती. गीताताई ऐकत होत्या आणि ऐकता ऐकता त्यांचं मन अधिकाधिक कठोर, निश्चयी होत होतं. पैशांचे असे व्यवहार त्यांना नामंजूर होते. अशा प्रकारे दिलेल्या पैशांची परतफेड तर होत नाहीच, पण त्या पैशांचा योग्य उपयोगही होत नाही, असं त्यांचं ठाम मत होतं. गीताताईंच्या मनातला नकार पक्का होत गेला. मात्र पूर्वाश्रमीच्या आपल्या खास मैत्रिणीला सरळ सरळ नाही म्हणणं त्यांना योग्य वाटेना. मिनिट 2 मिनिट विचार करून त्या म्हणाल्या, "प्रतिभा, 2-3 दिवसात काय होतंय का बघते. तू ये इथंच, मी करते काहीतरी." आपल्या मैत्रिणीचं बोलणं समारोपाचं आहे हे प्रतिभाला समजलं आणि ती उठलीच. एकेकाळची तिची मैत्रीण सर्वच दृष्टीनं खूप दूर गेली होती. ठरल्याप्रमाणे प्रतिभा गीताताईंच्या कार्यालयात 2-3 दिवसांनी आली. पैशांची गरज तिला स्वस्थ बसू देत नव्हती. पण जेवढ्या वेळा प्रतिभा आली, गीताताई मुळी कार्यालयात नव्हत्याच. त्यांनी अगदी मुद्दामच बाहेरची काही-बाही कामं काढली होती. कार्यालयात परतल्यावर प्रतिभा येऊन गेल्याचं त्यांना समजायचं. पण 4-5दा असं झाल्यावर प्रतिभा काय ते समजेल असा सूज्ञ विचार त्यांनी केला. आणि झालंही तसंच. त्यानंतर 15 एक दिवस तरी लोटले असतील. प्रतिभा पैसे मागायला आली नाही. गीताताईंनी सुटकेचा निश्वास सोडला आणि त्या आपल्या कामात गढून गेल्या. असे आणखी 4-5 दिवस गेले. एकदा सकाळीच आपला राऊंड पूर्ण करून गीताताईंनी केबिनचं दार किलकिलं केलं तर त्यांना एक 15-16 वर्षांची पाठमोरी मुलगी दिसली. क्षणभर गीताताईंना आपण काय बघतोय तेच कळेना. ही प्रतिभा आहे. प्रतिभा आहे ही. इतकी लहान, इतकी तरुण. क्षणभर त्या जमिनीला खिळल्यासारख्या उभ्या राहिल्या. मग त्यांना अचानक साक्षात्कार झाला. प्रतिभा नव्हे, तिची मुलगी होती ती. आपण प्रतिभाला दाद दिली नाही म्हणून तिनं मुलीला पाठवलं असणार. अगदी प्रतिभा डिट्टो आईसारखंच लोभस रूप लाभलेल्या त्या गोड मुलीकडे गीताताई बघत होत्या. गीताताई आणखी 1 मिनिटभर तशाच उभ्या राहिल्या. मग त्यांना काहीतरी आठवलं. असं काहीतरी आठवलं आणि त्यांच्या अंतःकरणात एक कळ जोरात उमटली.
30-35 वर्षांपूर्वी गीताताई आणि प्रतिभा अशाच कोवळ्या मुली होत्या. जीवश्च कंठश्च मैत्रिणी, गळ्यात गळे घालणाऱ्या, जगातल्या दुःख, चिंता, अडचणी कशा कशाचीही जाणीव नसलेल्या. पण मग गीताच्या वडिलांची नोकरी गेली. गीताचा दुःखाशी परिचय झाला. आधीच डबघाईला आलेला वडिलांचा कारखाना बंद पडला व त्याला टाळं लागलं. गीताचं कुटुंब मोठं होतं. आजोबा, आजी, गीताच्या पाठीवरची ती भावंडं, आई आणि मामा. तोपर्यंत खाऊन पिऊन सुखी असलेलं ते कुटुंब एकदम हादरून गेलं. गीताचे आई वडील तसे समजूतदार. आर्थिक अडचणींचा भार मुलांपर्यंत पोहोचू नये यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण अर्थातच मुलांपर्यंत जे जायचं ते केलंच. गीताताईंना आठवत होतं, त्या दिवसात भाजीत कपात, गोडधोडात कपात झाली. खरेदी, नवीन कपडे यांचा तर मागमूस देखील राहिला नाही. गीताला चहात दूध जरा जास्तच लागायचं, पण हळूहळू चहा काळा व्हायला लागला. मोठे कठीण दिवस होते ते. त्या दिवसात सगळ्यात जवळ होती ती प्रतिभा. प्रतिभाने गीताची जबाबदारी कधी घेतली आपल्या खांद्यावर हे दोघींनाही कळलं नाही. प्रतिभा रोज आपल्या डब्यात जास्त भाजी आणायला लागली. गीताला आवडतं म्हणून काहीतरी गोड प्रतिभाच्या डब्यातून यायला लागलं. एवढंच नाही तर कधी नकाशाची वही, कधी स्वाध्याय वही प्रतिभा आणायची. पण ह्या वह्या त्या पठ्ठीनं कधीच मदत म्हणून नाही दिल्या. कुठल्या ना कुठल्या निमित्तानं या भेटी गीताच्या दप्तरात सरकायच्या. पुढे वर्षभरात गीताच्या वडिलांना दुसरी नोकरी पत्करली. मोठ्या शहरात मिळालेल्या या नोकरीनं सगळ्या कुटुंबाला स्थलांतरित व्हावं लागलं. मग काही काळ पत्रव्यवहारानं या दोन मैत्रिणींना जोडून ठेवलं. नंतर ती भावनेनं ओथंबलेली पत्र रोडावत गेली व शेवटी थांबली. तो सारा इतिहास गीताताईंच्या डोळ्यांसमोरून सरकत गेला. त्यांना लाज वाटली. स्वतःची मनस्वी लाज वाटली. आपण सगळं विसरलो, पूर्ण विसरलो. गीताताईंना स्वतःची लाज क्वचितच वाटायची, पण त्या दिवशी पश्चात्तापाची भावना उचंबळून आली. गीताताई लगबगीनं पुढं झाल्या. जरा जोरातच त्यांनी आपल्या कार्यालयाचं दार उघडलं. खट असा आवाज झाला तरी कसल्याशा विचारात घडून गेलेली ती मुलगी एकदम भानावर आली. पटकन उठून उभं राहत गीताताईंना वाकून तिनं अदबीनं नमस्कार केला. गीताताई हसल्या, अतिशय प्रेमानं हसल्या. त्यांनी त्या मुलीच्या पाठीवर थोपटलं, तिला बसायची खूण केली. बेल वाजवून शिपायाला बोलावून घेतलं. चहा नाश्ता घेऊन यायला सांगितलं. कपाटातून चेकबुक काढलं व प्रतिभाला हव्या होत्या तितक्या रकमेचा चेक लिहिण्यासाठी पेन त्या कागदावर टेकवलं. धन्यवाद.